नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे वजनदार नेते माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आहेत। निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रा निघालेली आहे आणि आज ती पदयात्रा कानेगाव या ठिकाणी मुक्कामाला आहे। याच पार्श्वभूमीवर आज आपण भैयांशी संवाद साधणार आहोत। भैया नमस्कार। नमस्कार। भैया, नेमकी ही जी काही जनसन्मान पदयात्रा आहे याच्या मागची नेमकी काय संकल्पना आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या आपल्या सर्वांना माहिती आहे की लोकप्रतिनिधीचं काम आहे की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण जो विश्वास दिलेला असतो निवडणुकीच्या पूर्वी, तो विश्वास आपण पूर्ण केला आहे का नाही, जे काही कामं आपण सांगितले होते ते कामं झालेत का नाही, आणि त्याचा कामाचा लेखाजोखा 5 वर्षाचा हा जनतेपर्यंत देणं ही आपली जबाबदारी आहे आणि तेच काम आपण या यात्रेच्या माध्यमातून करतो। आता तुमची ही जी काही पदयात्रा चालू आहे तर याला नेमका प्रतिसाद कसा आहे? निलंगा विधानसभा मतदारसंघातील जनतेचा नेमका प्रतिसाद कसा आहे? नाही, ज्यावेळेस जनता आपलं स्वागत करते, आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारते, ज्या आपण पाहिलं असतील की असं एकी पूर्ण यात्रेच्या दरम्यानमध्ये जवळपास 141 किलोमीटर आपला प्रवास झाला, बऱ्यापैकी गावांपर्यंत गेलो, तर सगळ्यांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं, सगळ्यांनी स्वीकारलं, एक प्रेमाने त्याने जवळून काही गोष्टींची चर्चा झाली। याचा अर्थ की तुम्हाला ज्यावेळेस स्वागत केलं जातं ज्यावेळेस तुमच्या बाबतीमध्ये विश्वास असतो आणि हा विश्वास कामाच्या माध्यमातून तयार झालेला आहे। त्यामुळे निश्चितपणे मी सांगू शकतो की एक चांगला प्रतिसाद या प्रवासाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो। म्हणजे आपण सातत्याने सांगता किंवा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर पण सातत्याने सांगतात की निलंगा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये कोट्यवधीचा विकास निधी आणून मतदारसंघाचा आपण कायापालट केला। मग जर कायापालट जर समजा तुम्ही मतदारसंघाचा केलेला असेल तर परत ही पदयात्रा काढण्याची नेमकी काय गरज आहे? नाही, आपल्याला कामं सांगणं, लोकांपर्यंत जाणं आणि जे तुम्ही कामं केलात ते जाऊन प्रत्येक व्यक्ती करतो। आज जर आपण देशपातळीवर जरी पाहिलं, कोणताही राजकीय पक्ष असेल तो त्यांनी केलेले कामं हे जनतेपर्यंत जाऊन सांगण्याचं चूक काय, गैर काय, आणि एक प्रकारचा तो ऑडिट आहे जो जनतेशी आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीचं बंधनकारक राहायला पाहिजे। त्याने जनतेच्या समोर जाऊन आपण केलेले कामं सांगणं आणि त्याच्यातून पुढच्या काळासाठी, पुढच्या वाटचालीसाठी जनतेचा आशीर्वाद घेणं हा एक त्याच्यातला भाग आहे। जी काही परवा जी काही लोकसभेची जी काही निवडणूक झाली यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाची जी काही जबाबदारी आहे, भारतीय जनता पार्टीची जी काही पक्षश्रेष्ठी आहे यांनी तुमच्यावरती ही धुरा सोपवली होती आणि आपले जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार या निवडणुकीमध्ये पराभूत झाले। एवढंच नाही तर निलंगा जो काही मतदारसंघ आहे या मतदारसंघातून म्हणजे जो काही आपला मतदारसंघ आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांना 20,000 लीड मिळालेली आहे। तर त्यामुळे ही आपल्यासाठी एक धोक्याची घंटा आहे असं राजकीय जाणकार बोलतात। याकडे कसे पाहता, काय सांगाल तुम्ही आम्हाला? नाही, सर्व निवडणुका एकसारखे राहत नाहीत, प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं। मी आपल्याला उदाहरण आपल्या जिल्ह्याचं सांगतो। 2019ला लातूर ग्रामीण हे जवळपास 30,000पेक्षा अधिक मतांनी मायनस होतं, लातूर शहर 14,000 मतांनी मायनस होतं। अमित देशमुख परत तीच लातूर शहराची सीट जी 14,000 मायनस होती ती 40,000 निवडून आली, जे 30,000 मायनस होतं ती 1,00,000 मतांनी निवडून आली। त्याच्यामुळे एका निवडणुकीचा निकष दुसऱ्या निवडणुकीला लावणं हे चुकीचं आहे। निवडणुका वेगळ्या असतात, उमेदवार वेगळे असतात, परिस्थिती वेगळी असते। त्याच्यामुळं लोकसभा आणि विधानसभा हे एकत्रित घेणं मला तर वाटतं की राजकीय जाणकारांना पण त्यांना ठाऊक राहावं। निलंगा जो काही विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना सध्या तरी तगडा अशा प्रकारचा स्पर्धक नाही, राजकीय स्पर्धक असं पण बोललं जातं। याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी असं समजणारा कार्यकर्ता नाही। कोणत्याही क्षेत्रामध्ये ह्याला जर कुणी असं म्हणत असतील, पण मी व्यक्तिशत असं समजत नाही। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुणालाही त्या ठिकाणी समोर येऊन लढू शकतात आणि कुणाला कमजोर हे समजणं हे चुकीचं धोरण आहे असं मला वाटतं। सगळेच मजबूत असतात, सर्वजण लढू शकतात, त्यामुळे असं मी असं विचार करत नाही। भाई, आगामी जे काही विधानसभा निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर जे काही सर्वे करण्यात आलेले आहेत त्यातील अनेक सर्वे की जी काही सत्ताधारी जी काही महायुती आहे त्याला अनुकूल नाहीत, याकडे तुम्ही कसे पाहता? हे आता म्हणजे मला असं वाटतं की आज सर्वात जास्त जर काय झालं असतील आपल्या देशामध्ये
हे सर्वे कंपनी सगळ्यात जास्त झाली आणि प्रत्येकजण त्या सर्वेचा एक बिझनेस त्यांनी मॉडेल तयार केलेला आहे. त्या विधानसभेच्या लोकसभेच्या आधी जर आपण पाहिलं वेगवेगळे सर्वेनी वेगवेगळे फिगर सांगत होते. त्याच्या आधीच्या 4 निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वेनी आपले आपले वेगवेगळे निकष लावले. मध्य प्रदेश सांगितलं की येणारच नाही. म्हणजे काही जण जे महाराष्ट्राबद्दल जे आज बोलायला लागलेत तशाच प्रकारची भाषा मध्य प्रदेश बद्दल होती की नाही मध्य प्रदेश सोडून द्या तेवढं सोडून दुसरं बोला, छत्तीसगड सोडून द्या तेवढं सोडून दुसरं बोला. पण निकाल आल्यानंतर वन साइड स्वीप केले ना. बरोबर बरोबर. त्याच्यामुळं आज जे प्रिडिक्ट करणं ते म्हणतात इन पॉलिटिक्स 2+2 इज नॉट 4, ते 5 राहू शकतं किंवा 3 राहू शकतं. त्याच्यामुळं आज जे काय वाटतंय ते म्हणजे फक्त चर्चेसाठीचा विषय आहे. ते संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं राजकीय जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहे ते काय? मला असं वाटतं की माझ्या आमची जी जनता आहे, ज्यांचा विश्वास आहे, हाच माझ्यासाठी सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट असं वीक पॉईंट काय सांगता येईल आपल्याला? वीक पॉईंट मी कधी असं विचार नाही केला. नाही असं विचार केला नाही. लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय मित्र कमी आणि शत्रू अधिक अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळतंय. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही एका मोठ्या लेखकांनी म्हटलंय ज्यावेळेस तुमचे अधिक शत्रू होता त्यावेळेस समजायचं की तुमची प्रगती व्हायला लागली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी चांगलं व्हायला लागले म्हणूनच कधी कधी अशी परिस्थिती आहे. म्हणजे आपण असो किंवा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर असो, सातत्याने तुम्ही म्हणता की मतदारसंघाचा कायापालट केला, परंतु आपले जे काही विरोधक आहेत ते सातत्याने तुमच्यावरती असा आरोप करतात की विद्यमान आमदार यांनी मतदारसंघामध्ये काहीही विकास केला नाही. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? माझी विनंती असेल की त्यांनी माझ्यासोबत प्रवासामध्ये यावं. ज्यांनी असा आरोप करतात त्यांनी निश्चितपणे काही कामं झाले नाहीत त्याची माहिती द्यावी. 4 वर्ष 11 महिने हे सगळे झोपतात. 4 वर्ष 11 महिने झाल्यानंतर हे सगळे निवडणुका जशा समोर येतील तसे येतात. पण या 4 वर्ष 11 महिन्यामध्ये मतदारसंघातल्या कोणत्या प्रश्नासाठी आले, त्यांनी आवाज उचलला आहे? विरोधी पक्षात पण असताना विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी पार पाडली का? आणि 5 वर्षामध्ये ते सत्तेमध्ये होते 2.5 वर्ष. त्याच्यामुळं माझं त्यांना जाहीर आव्हान आहे काँग्रेसच्या मंडळींना, त्यांच्या 2.5 वर्षातला लेखाजोखा त्यांनी जनतेच्या समोर द्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा लेखाजोखा समोर देऊ. आणि माझं जाहीर आव्हान आहे की या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 2 सीट आहेत. दोघांनी मिळून त्यांच्या मतदारसंघामध्ये किती पैसे या 5 वर्षामध्ये आले हे एकत्रित मिळून सांगावं. ते निलंगा विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त होतात का हे मी तुम्हाला दाखवतो. दोघांच्या मतदारसंघाचे मिळून एकत्रित जरी केले ते निलंगा विधानसभापेक्षा कमी आहे. काँग्रेसचे 2 सीट आहेत ना. बरोबर बरोबर. म्हणजे जी काही विधानसभा जी काही निवडणूक आहे, प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये आपण काहीतरी भावनिक मुद्दा उपस्थित करता आणि मतदारसंघातील जनतेला भावनिक करता, असंही आपल्या बाबतीमध्ये बोललं जातं. याकडे आपण कसं पाहता, काय सांगा? नाही प्रत्येकाने वेगवेगळा दृष्टिकोन असतो त्याचा पाहायचा. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस तुमचं जनतेशी इमोशनल म्हणजे भावनिक नातं जोडलं असतंय आणि आपण बोलल्यानंतर किंवा त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ते एकमेकांशी कनेक्ट होतं. आणि कनेक्ट झाले की आपण विरोधकांनी का पराभूत होतो ह्याच्यावर अधिक चिंतन करण्यापेक्षा पुढच्यांनी ह्या गोष्टी केल्या ह्याच्यामुळे पराभूत झालं असं म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःचंही चिंतन आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. संभाजीराव पाटील निलंगेकर आणि लातूरचे जे काही विद्यमान आमदार आहेत माजी मंत्री अमित देशमुख यांची मैत्री आहे आणि हे दोघांचे जे काही राजकारण आहे, सेटलमेंटचं राजकारण आहे, अशा प्रकारचा आरोप म्हणा किंवा अशा प्रकारचा दावा शिवसेनेचे लातूरचे नेते ॲडव्होकेट बळवंत जाधव यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये केलेला आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल आम्हाला? नाही कसं आहे, बळवंत जाधव साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी एखादा आरोप केला असेल, त्यांना ते वाटत असेल तसं. पण मला आपल्यालाही माहिती आहे, सर्वांनाही माहिती आहे की कोणाही राजकीय व्यक्तीला आपल्या भागातल्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या कधी गमावलेल्या आवडत नाहीत आणि तो त्याचा पूर्ण जिकरीचा प्रयत्न करत असतो.
आम्ही लातूरची महानगरपालिका ती की त्यांची अनेक वर्षापासून कोणी तिथं हात घालू शकलं नाही, ती जर आम्ही अंगावर घेऊन काढली, आमची ही मैत्री होती का? बरोबर बरोबर. की जर आम्ही ती निवडणूक लढतोय, जिंकतोय, ताकदीने त्या ठिकाणी काम करतोय, जिल्हा परिषद ताकदीने लढतोय आणि ते आपण जिंकून आणतोय. प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला म्हणजे स्थापन करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले आहे. आणि कुणाला तरी काहीतरी एखादी व्हॅल्यू वाढवायची असेल तर अशा प्रकारे, ज्याला कोणतंही तथ्य नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी बोलतात. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये म्हणजे राजकीय जाणकार जे असतील किंवा तुम्ही बघत असता, तर जेवढा अडचण अमित देशमुखांना माझ्यामुळं झालेली आहे, दुसरं कुणामुळं झाली नसणार आहे. आणि आज तुम्ही मला विचारलात की माझ्यासमोर तगडा उमेदवार कोण आहे, माझ्यासमोर आपली जी निलंग्याची लढाई आहे ही निलंगा विरुद्ध बाभळगाव अशीच होईल असं मला वाटतं. कारण संभाजी पाटील पराभूत व्हावेत, ह्यांना पाडावं, ह्यांना कसंही करून इथं थांबवायला पाहिजे, हे निलंग्याच्या जनतेच्या मनातलं नाही आहे, हे बाभळगावच्या माणसाच्या मनातलं आहे. भैया, अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये जर समजा आपण निवडणूक लढली तर ती जी काही लढत आहे अत्यंत लक्षवेधी होईल असं राजकीय विश्लेषक बोलतात. तुम्हाला काय वाटतं नेमकं? नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे मी पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे. आमच्या याच्यामध्ये पक्षश्रेष्ठीने ज्या काही सूचना देतील, जे काही आदेश पक्षश्रेष्ठीचे असतील, ते आदेश मान्य करून आपल्याला पुढं काम करावं लागतं. भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये ह्या सगळ्या निर्णय आमचे केंद्रीय बोर्ड, स्टेटचं बोर्ड आणि केंद्रीय बोर्ड घेतात आणि त्या बोर्डच्या निर्णयाला अनुषंगाने आपण त्या ठिकाणी काम करत असतो. आपले छोटे बंधू आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर हे आगामी विधानसभा निवडणूक लढणार अशा प्रकारची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. यामध्ये कितपत तथ्य आहे, काय सांगाल नेमकं आम्हाला? नाही, काय असतंय की एखादा कार्यकर्ता म्हणजे आज तुम्ही बघा, ज्याचं मी असं कुणाला मी कमी म्हणून म्हणत नाही, पण सहज कधीतरी एक जे राजकारणामध्ये फार कमी असतात, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन पॉलिटिकल जरी नसलं, अशा माणसाबद्दल चर्चा होतीच ना की ते निवडणूक. आणि अरविंदच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये त्याचं इंडिव्हिज्युअल म्हणजे माझ्यापेक्षा त्याचा अधिक अनेक गोष्टीवर पकड आहे, त्याच्यामुळं ते त्यांच्याकडे गोष्टी म्हणतात. तो भारतीय जनता पार्टीचा, आम्ही सर्वजण भाजपचे कार्यकर्ते. आमच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या बाबतीमध्ये निर्णय हे आमची बॉडी घेते. उद्या पक्षाला जर वाटलं की निलंग्यामध्ये संभाजीच्या ऐवजी त्याला द्यावं, पण पार्टीने दिलं ते सगळ्यांनाच मान्य करून पुढं काम करावं लागेल. नाही, औसा जो काही विधानसभा मतदारसंघ आहे त्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नावाची चर्चा पण ऐकायला मिळते. त्या अनुषंगाने विचारतो. मला असं वाटतंय की कुणीतरी चुकीच्या पद्धतीने एखाद्या गोष्टी पेरण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात. तिथेही आपले भाजपचेच आमदार आहेत. शेवटी तिथेही निर्णय जो पक्षाचा, हे बघा, एखाद्या जागेवर उमेदवारीचा दावा करणे. आज मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, आमच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जर एखादी जागा मागितली, जागा मागूपर्यंतचा विषय ना, जागा मागणं हे गैर नाही आहे, पक्षाकडे मागणी करणं हे थोडी गैर आहे. त्याच्यामुळं आजकाल तर कुणीही जागा मागतात, ज्याची क्षमता आहे त्याच्यासाठी लोकांनी जर मागितलं, आणि मला त्याचा जेवढा स्वभाव माहिती आहे तो स्वतःहून तर काही मागणाऱ्यापैकी नाही आहे, पण त्याच्यासाठी अनेक जण त्याच्यासाठी मागू शकतात, ही त्याची क्षमता आहे. भैया, जवळपास 5-6 दिवसापासून आपली जी काही जनसन्मान पदयात्रा आहे, तर या 5-6 दिवसामधले एखादा आगळा वेगळा अशा प्रकारचा किस्सा म्हणा, एखादा आगळा वेगळा अशा प्रकारचा अनुभव या पदयात्रेचा तुम्ही आम्हाला सांगाल? सुरुवातीला मला ज्यावेळेस आपण हा निर्णय केला पदयात्रेचा, मला असं वाटलं की एक आपण हा प्रवास कसा पुढे घेऊन जाऊ. पण आज 6 दिवस झालेत, तर सहसा बऱ्याचदा असं वाटतं की आता चला
पुढचे किती 6 दिवस राहिलेत हो. असं अनेकांना वाटतं. पण मी ह्याच्यात एवढं रमून गेले, मला आता टेन्शन काय की पदयात्रा संपल्यानंतर आता काय? वेगळं काय म्हणजे आपल्याला या सगळ्यांना सोडून मला जायचंय, हे माझ्यासाठी आता फार जीवावर येणारी गोष्ट आहे. म्हणजे ते एकमेकांसोबत एवढ्या रुळलोय आपण की आता ह्या सगळ्यांना सोडवायचं आणि जायचं हे एक प्रसंग, म्हणजे मला असं वाटतं की पण चलत असताना अनेक असे गोष्टी प्रसंग येतात. म्हणजे आपण ज्यावेळेस शेताने चलत जातो, फिरतो, भेटतात लोक, त्यांची भावना त्या ठिकाणी व्यक्त करतात, चांगलं वाटतं, त्यांचं प्रेम व्यक्त करतात, चांगलं वाटतं. आणि अनेक मायमाऊली आहेत त्यांच्या ज्या आस्था असतात. अनेक जणांना आज 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 देखील मी आपल्याला सांगू शकतो की आपल्या लोकसंख्येमधल्या जवळपास समजा आपल्याकडे 3 लाख मतदार आहेत, त्याच्यातले सहसा राजकीय क्षेत्राशी जोडलेले, त्याच्यापैकी अटॅच्ड असलेले किंवा त्याच्याबद्दलची पूर्ण समज असणारा हा 20% पेक्षा अधिक वर्ग नसतो. बरोबर बरोबर. त्यांनी त्यांच्यासाठी आमदार हे ते एक वेगळं विश्व, असं काहीतरी वेगळं त्यांना असतं. आणि त्यांनी ज्यावेळेस हे 80% जी जनता आहे ही आपल्या आपल्या इतर कामामध्ये, इतर गोष्टीमध्ये व्यस्त असते, ही ज्यावेळेस त्यांच्या लोकप्रतिनिधीला समोर पाहते, त्यांच्यासाठी तो एक आनंद असतो. आणि हा आनंद मला लेकरांमध्ये जाणवला. तो एक क्षण मला असं वाटतं की ज्यावेळेस जेवढे लेकरं भेटतात, जे बोलतात, मी आवर्जून सगळ्या लेकरांना बोलून घेतो आणि त्यांचा जो आनंद असतो तो एक चांगलाच असा. भैया, मराठा आरक्षण हा राज्याच्या राजकीय पटलावरील एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा विषय आहे. तर या मराठा आरक्षण या विषयावरती आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची नेमकी काय भूमिका आहे? हे आमच्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्पष्ट भूमिका घेतली होती आणि आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. मागच्या 70 वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती, ताकद होती, या लोकांनी कधीच मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. ते ज्यावेळेस आमच्या सरकारच्या काळामध्ये 10% आरक्षण दिलं, त्याच्या विरोधामध्ये काही जण कोर्टात गेले. आमच्या सरकारने कोर्टामध्ये फार सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि ते विषय थांबवला. पण जसं सरकार बदललं, हायकोर्टात आपण जिंकलो, आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये जे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी बाजू व्यवस्थित मांडू शकले नाही. त्याच्यामुळं हा फटका आपल्याला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पडला. त्याच्यामुळं आमची सरकारची स्पष्ट भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्ही दिलंही होतं. मला आपल्याला जाहीरपणे सांगायचं आहे की आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही आरक्षण मराठा समाजाला मिळाले ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळातच मिळालेलं आहे. धन्यवाद धन्यवाद भैया, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. कारण जवळपास आजची आपली जी काही पदयात्रा आहे, या पदयात्रेमध्ये मला समजलं की जवळपास आज आपण 28 किलोमीटरचा प्रवास केला. त्या थकले असताना देखील तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.